रायगडमधल्या खोपोलीमध्ये नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनं खळबळ माजली आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची आज सकाळी 7 वाजता निर्घृण हत्या करण्यात आली आहे। मंगेश काळोखे हे आपल्या मुलाला शाळेतून सोडून घरी परतत होते आणि त्याच वेळी अज्ञातांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आणि त्यांना संपवलं। राजकीय वैमनस्यातून मंगेश काळोखे यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। प्रवीण जाधव आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। प्रवीण, हे हल्लेखोर कोण होते आणि हल्ला का झाला याबाबत काही स्पष्टता? नक्कीच सकाळी 7 वाजता म्हणजे थंडीचं वातावरण असताना खोपोलीचं वातावरण मात्र या घटनेने गरम झालेलं आहे, खळबळ माजलेली आहे। मानसी काळोखे ज्या दुसऱ्यांदा शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत, या साईबाबा नगर या विभागातून निवडून आल्या। साईबाबा नगरमध्ये त्यांचेच विरोधी पक्षात असणारे देवकर म्हणून आहेत, त्यांची मिसेस देखील त्यांच्यासमोर उभी होती, परंतु त्यांचा पराभव झाला होता। या दोन्ही कुटुंबामध्येच नव्हे तर दोन पक्षांमध्ये गेल्या 15-20 वर्षापासून वाद होता, हा सर्वश्रुत होता। आणि नेमकं आज जी मंगेश काळोखे यांची हत्या झाली आहे सकाळी सकाळी, त्यामुळे हा खून त्यांच्याकडूनच केला गेला असावा असा नातेवाईकांचा आरोप होतोय। आणि सकाळी 7 वाजता एक अज्ञात वाहनातून 4-5 मारेकरी उतरले। ज्यावेळेला मंगेश काळोखे आपल्या मुलींना शाळेत सोडून परतत होते घरी आणि त्यांनी गाडी आडवी टाकल्यानंतर त्यांच्यावरती तलवारी चॉपर घेऊन ह्या 4-5 हल्लेखोरांनी त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे। त्या हल्ल्यामध्ये मंगेश काळोखे यांचा जागीच मृत्यू झाला आहे। ही घटना सकाळी वाऱ्यासारखी खोपोलीमध्ये पसरली आणि प्रचंड गर्दी ही साईबाबा नगरच्या दिशेने झाली। आणि अगदी आता नवनिर्वाचित आलेले सर्व नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, यांनी देखील या घटनेकडे या ठिकाणी धाव घेतली, पोलिसांनी धाव घेतली। परंतु नातेवाईकांचं म्हणणं असं येत होतं की गेले 2 दिवस झाले त्या मंगेशवरती वॉच ठेवला जात होता, एक गाडी फिरत होती, त्यांनी पोलिसांना कल्पना दिली होती, परंतु पोलिसांनी काही केलं नाही असा नातेवाईकांचा आरोप आहे। आणि आता सध्या सर्व साईबाबा नगर हे गाव पोलीस स्टेशनला एक घेराव घालण्याच्या दृष्टिकोनातूनच पोलीस स्टेशनला आता जमलेलं आहे आणि लवकरात लवकर त्या मारेकरांना पकडावं अशी त्यांची एकंदरीत मागणी इथं होते। बरं, धन्यवाद प्रवीण, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहतोय भर रस्त्यात भर दिवसा नगरसेविकेच्या पतीची हत्या झाली आहे, त्यामुळे आता पोलिसांकडून या घटनेचा गंभीररित्या तपास केला जातोय।